घंटा वाजविला एक जणाने. मी म्हणलं कशामुळे वाजिते? देवाला सांगायचं मी आलो. अरे त्याला चट दिसतं येड्या, तुझ्या घंटेमुळे ते उठत असतो का? घंट्या तुला कळतं काही? आकलीचा कांदा आहे का? घंटा का वाजव याच्यासाठी शास्त्र आहे. नादम लुब्धम घंटान भयो चित्तम शुद्धेस्ततेव जहा घंटा नादम स्तत प्रियाम चित्तम स्थिरत्वम भय जाये. त्या घंटेचा नाद असा लुब्ध असतो, तो कानावर आदळल्याच्या नंतर चित्त स्थिर होतंय. आणि देवाचं दर्शन घेत असताना चित्त स्थिर पाहिजे. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. चित्त शुद्ध असलं की देवाचं दर्शन घेत असताना विकार येत नाहीत. म्हणून घंटा. एक जणाला म्हणलं जेवताना पाणी खाऊन फिरीत येत. म्हणला मुंग्यांना सांगायचं बॉर्डरच्या बाहेर राहा. मुंग्या आत येऊन म्हणून पाणी फिरीत असतात का? निब्बर टाचाच्या बुटान टाळू हाणायला पाहिजे. उदक सिंचन असतं अन्नासाठी. दोषान पारणे भव चक्षुदोषायाम अन्न दोषा भय स्थितम यहत सर्वाणी अर्थेनी अर्थ दोषा भय स्थितम करता जला स्थितम धेमुडा ततदोषा भयम उदक सिंचन असततेवच. अन्न कोणाच्या घरून विकत घेतलंय? त्यानं कुठून आणलंय? करणारी कोण आहे? अन्न करताना पाहिलंय कोणी? त्याच्या दृष्टीचा दोष. हे सगळे 14 दोष त्याच्यात पडलेले असतात. आणि हे दोष निवारण करा. उदक सिंचन होतात चित्रान्नो भवजायते अन्नपूर्णा पूर्ण पूर्ण मुच्यते भवतिदम अन्नपूर्णा भवजाय जठरानलो तृप्तावसा बुधुर करो शांतिर भय जायते तृष्णा शुदा निवारण हितार्थायाम यज्जायते अन्नपूर्णे नमस्तुभ्या. पाणी सोडायचं असतं, याच्यासाठी पाणी फिरीत असते. 2 भावायचे भांडण लागले. भारतीय युद्ध पहिलं. कृतात्रेता युगातलं युद्ध मोठं झालं. पण राक्षसाधिक पशु. रामन लक्ष्मण सोडून दिले तर राक्षसाधिक पशु. पण हे युद्ध मानवांचं होतं. हो, 9 लोक सिंह होते. सिंह रणकेशरी नरकेशरी 9 लोक सिंह होते महाभारतामध्ये. 9. त्याच्यापैकी द्रोणाचार्य भीष्माचार्य कर्ण 3. 6 घरी गेल्या पा. गुत्त थोडं घेतलं नाही, कारण सगळ्या गोळ्या एक खट्या खाल्ल्यावर रिॲक्शन येत असते. 6 कोण होते नरकेशरी घरी गेल्यावर? बघा, वाचित जा. विदुर काकांनी सांगितलं. धृतराष्ट्र दादा म्हणायचे. विदुर काका मोठा भाऊ होता. पायाची ताकद किती मोठी. दादा चांगलं नाही. दादा तुला दिसत नाही रे तुझे पोरं कसे वागतेत. दादा तुला दिसत नाही रे पंडूराजाचे पोरं कसे वागतेत. दादा तुला डोळे नाहीत रे. दादा बाजूला वहिनी होत्या. कुंती आई साहेब. वहिनी साहेब तुम्हाला डोळेत, पण दादाला दिसत नाही म्हणून तुम्ही पट्टी बांधली. म्हणून तुम्हाला तुमचे पोरं कसे वागतेत कळत नाही. नका वाद करू धनासाठी. आपले भांडणं मिटवा. मग कुठं जायचं मिटवायला? मोठा त्यावेळेला एकच पाहुणा होता त्याचा, पंढरपुरातला पाहुणा, द्वारकेचा पाहुणा श्रीकृष्ण परमात्मा. त्याच्याकडे मिटवायला गेलो. पायाची ताकद किती मोठी आहे कौतिक बाबा. दुर्योधन गेला, हत्तीवर बसून गेलता म्हणे. हत्तीवर बसून मोठ्या अशा उल्हासात गेला. राजपुत्र आहे तो. फौज फाटा लवाजमा घेऊन गेला. भगवान परमात्मा झोपलेले. त्याला कुठे झोप लागत असते? देव झोपला कोणासाठी म्हणायचं का? ज्याला भिंतीला टेकवलंय, कपाळाला रुपया लावलाय, शेणाचा गोळा, 2-4 उदबत्त्यान सतत मठा रडायला. कसे दिसायलेत? मी म्हणलं ते तिकून आहे, मी इकून. असं ज्याचं झालंय त्याच्यासाठी देव झोपला. आपल्यासाठी देव झोपत नाही. खाली उतरला, विचारलं सोबदार, कृष्ण झोपलेले. गेला आणि उशाला बसला. म्हणे पायथ्यालाही बसला होता, पण त्याला मळमळ झालं. पायथ्याला बसल्यावर उशाला बसला. कालांतराने अर्जुन गेले, देवाच्या पायापाशी बसले. नुसते बसले नाही, त्याच्या पायाचं ध्यान करीत बसले. पुराणातला दृष्टांत राहू द्या. आजही आपण झोपीतून उठल्या उठल्या उशाचा दिसतो का पायथ्याचा दिसतो? पायथ्याचा. अर्जुन पायापाशी बसलेले होते, नमस्कार केला. कधी आलात? हे फुगलं उशाला बसलेलं. ते म्हणला मी आधी आलो ना. नाही तुम्हाला पाहिलंच नाही म्हणजे. इतक्या जायचं नाही कौतिक बाबा, माधव बाबा.
अर्जुन आणि दुर्योधन निघून गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाचे डोळे पाण्याने डबडले. जामदार बुवा पाण्याने टपटपले. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू रडता का? काही नाही ग, माझ्या पायापाशी बसलेल्या पांडवांना दिल्लीची गादी द्यायची, पण हे बेटे बेजार करायलेत उशाला बसलेले, आणि यायला मारल्याशिवाय पांडवायला गादी भेटत नाही. पांडव भजन करणारी होती. पाती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. वनात भजन. भगवान लक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी माझा पार्थ नावाचा भक्त एका नात्यानं मेहुणा हा बाजूला सोडून दे, पण एका नात्यानं माझा भक्त येतो. बरीच भक्त तोंडान भजन करीत असतील. माझा अर्जुन पार्थ नावाचा भक्त, पार्थ ते पृथ्वीचे बाळ, हा अर्जुन मात्र झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. काया स्थिताम रोमाभयम नाम निष्ठेति जायम, निष्ठेति जायन्ति तिति रोमानाम, रोमा जायतति निष्ठाति जायम, नामां भवातति कृतुकालेषु, द्वापारेचे भवस्थितो जायम, पार्था सुधियानि काया वृद्धि भय नाम निष्ठ भय जायन्ते. काय ताकद आहे महाराज, काय अधिकार असेल. ज्याच्या अंगावर जितके रोम आहेत तितके रोमातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. गादी यायला द्यावं लागते. आईसाहेब म्हणल्या, देवा तुम्हाला पांडवायला गादी देण्यासाठी तळ हाताचा मळे नाही. लक्ष्मी नाही नाही नाही, वापस घे शब्द. कारण गादी मूर्खायकून घ्यायची आणि भजन करणाऱ्याला द्यायची, पण मूर्खायच्या बाजूनं माणसं इतके मोठे आहेत, त्याच्यात इतकी ताकद आहे की ते मला मातीत घालू शकतात. हो, इतके कौरवाच्या बाजूने माणसं मोठे होते. त्याच्यात भीष्माचार्य. भीष्माचार्य जोपर्यंत मरत नाहीत तोपर्यंत पांडवाला गादी नाही. आणि मथार मरतच नव्हतं. मथार इच्छा मरणी होतं. 22.5 दिवस यमाल पायत्याला उभं केलं. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. यमाला 22.5 दिवस उभं करणारा महात्मा, पण भजन करणाऱ्या पांडवाला गादी द्यावं लागेल. राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण. माझ्या वाचनात 5 राजकारणी आले. 6वा मी मरूस तर येणार नाही. बाकी कुठल्याही राजकारण्याला मी वाईट म्हणत नाही, पण या 5 लोकांच्या यादीत कोणीच नाही. इतकं मात्र निमूटपणे सांगल. 1 नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य आणि 5 नंबरचे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 लोक. एक जण म्हणे 6वा नंबर कोणाला द्यायचा, इतकी हलकटजी बेगा. बरोबर आहे, कोणाला नाही. 5 लोक. राजकारणातला 1 नंबरचा डॉन, आणि राजकारणात 13% पाप जमते. राजकारणात 100% इमानदारी न राहिलेला माणूस राजकारणात सक्सेस होत नसतो. आणि राजकारणात सक्सेस जर झाला तर राजकारणात चांगला राहत नसतो. 13 गुणत्रया अनिष्टो राजा श्रयो भया. 13% पाप कोणी केलं? 1 नंबरचा डॉन. लक्ष्मी भीष्म मरण शक्य नाही. भीष्माच्या भीषण प्रतिज्ञा 4, उपप्रतिज्ञा 22. त्याच्यापैकी 1 प्रतिज्ञा सरकटे बुवा, बाई पुढे आल्यावर शस्त्र घेणार नाही. बाई पुढे आल्यावर, स्त्री समोर आल्यावर, कामिनी भया तिथी दृश्या जाययो, आयुधम त्यागम सकल स्थितायाम, नैवम धनुरम धारस्थिताना, द्वंद्वाम भासम विभूषिताशो,
द्वापारे चंक्रतो भया भीषणो भय जायंती भीष्मो. ही ताकद होती, धरणार नाही शस्त्र हातात. पायापशी बसलेल्या पांडवांना दिल्लीची गादी देण्यासाठी पंढरपुरातला मालक किती खाली आला सांगू. किती. इथं बसलेल्या एका तरुणाला मी जर 11 लाख दिले तरी ते रूप घेणार नाही. 11 लाख रुपये जरी दिले ना मी, ते रूप घेणार नाही इथला कुठला तरुण. ते रूप पंढरपुरातल्या मालकानं भीष्माचार्याला मारण्यासाठी घेतलं. किलिंब्य, नपुसक, हिजडा, शिखंडी. साडी नेसली आणि साडी नेसून भीष्माचार्याच्या पुढे उभं राहिले. म्हाताऱ्यानं शस्त्र फेकून दिलं पितामहानं आणि माग फिरून मेवण्याच्या कानात सांगितलं हानबान. 113 मारले. भीष्म खाली. सांगा काम चुकीचं का चांगलं? हा, चोपदार म्हणले चुकीचं. पंढरपुरातल्या मालकाला चुकीचं म्हणतात का? आता नाही म्हणते. खरंय त्याला चुकीचं म्हणावं. आपण भाकरी कोणाच्या नावानं खातो त्याच्या, कसं चुकीचं म्हणता येईल त्याला? पण शास्त्र त्याला चुकीचं म्हणतंय. देवानं स्वीकारलं मी चूक केलंय का? भजन करणाऱ्याला गादी देण्यासाठी. दुसरा पुरावा ऐका. युद्ध चालू होतं दुर्योधनासोबत, भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध. गदायुद्धामध्ये नीती अशी असती, कमरेच्या खाली गदा मारता येत नसती. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं भीमाला हाना गदा. भीमानं सांगितलं काय बोलता प्रभू, येडे आहेत का काय? चंद्र सूर्य तोपर्यंत पठ्ठ्याचं नाव जाईल. आणि म्हणले तुमचं राहिलंच कोणतं? तुमची बायको ज्या नालायकानं मांडीवर बसली तेव्हा तुमचं राहिलंच कुठं नाव? ह्या टोचणे हाणतो बघा पंढरपुरातलं. 1 नंबरचं राजकारणी. अशा टोचणे हाणल्या भीमाला. भीमाला राग आणला आणि मग भीमानं गदा. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण येडका मदन. येडका मदन केवळ पंचानन. येडका मदन केवळ पंचानन. येडका मदन केवळ पंचानन. मदन केवळ पंचानन. मदन केवळ पंचानन. येडका मदन केवळ पंचानन. येडका मदन केवळ पंचानन. मदन केवळ पंचानन. गदा मारली आणि प्राण घेतला. काम चुकीचं आहे का नाही? पण कोणासाठी काम केलं चुकीचं? पायापाशी बसलेल्या पांडवासाठी. चला पुढचं ऐका. गदा इथंच मारून दुर्योधन्या मारायचा आहे. नालायक होता दुर्योधन्या. महाभारतातल्या 24 लोकांचं नाव सकाळी सकाळी घ्यायचं नाही. गाय कापले इतकं पाप लागतंय. दुर्योधन्या, शकुन्या, दुःशासन्या, जयद्रथ्या. मी काय यायला म्हणत असतो. मेलेत ना, आता काय करणार आहेत गिरगावकर? अहो ते कधीच फुकले ना. राखुंड पण नाही शिल्लक द्यायचं. काय करणार आहेत पठ्ठ्याचं? मी म्हणतो याचा अपभ्रंश करू नका. मोठी भाऊजाई आई समान असते. आनंदराव, आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्यानं मांडीवर घेतलं ते किती हलकट असेल सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, किती हलकट असेल तो. आई समान भाऊजाई मांडीवर घेतली. मांडीवर किती नालायक असेल तो. शकुन्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकले सख्या मामानं. शकुन्या जो मामा भाषायला पत्ते खेळायला लावतो तो तसा मामा ज्याला असल त्यानं आमुष्याच्या दिवशी बांधायचा आणि पैठणच्या तळ्यात टाकायचं. ते पाप लागलं तर गिरगावकर फेडायला तयार आहे. हराम खोर मामा साला तो नालायक पाडवा. सोक्ती नावाचा खेळ खेळला. कशाला चांगलं म्हणायचं त्याला? तुम्ही अजून लक्षात घ्या. महाभारत नीट ऐका. शकुनीला पांडवाविषयी रागच नव्हता.
नंबर 1 शकुनीला कोण आवडत असतील तर पांडव आवडत होते. आणि शकुनीला बहिणीचे पोरं 100 मारायचे होते. का? दुर्योधनानं पाण्यातलं पंडाव खेळता खेळता मामाचे 4 पोरं मारले होते. म्हणून यानं गांधार नरेशावर तुळशीपत्र ठेवलं. गांधार देशाचा राजा होता आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या आणि तिच्या पोराला लुडो खेळायला लावला. ते सोबती नावाचा खेळ लुडो आहे ना, या लुडो खेळणाऱ्यानंच कोरोना जास्त पसरिलता. बाहेर फिरता येणं म्हणून थुत्रात थुत्र घालून लुडो खेळू लागले. संध्याकाळी एक त्याच्यातला पॉझिटिव्ह, ह्यो पॉझिटिव्ह निघला म्हणून बाकीचे आपण मत्यात पॉझिटिव्ह. या लुडोनं लई शहाणपणा केलता. मुंडक्यात मुंडके घालू लागले ना. आणि शासन सांगू लागलं लांब राहा, 2 गज की दुरी. ते मोबाईल लावला की पुढच्याला मोबाईल लावा, गाडी दिसल्यावर त्याची गाडी लगेच धुळ्यात जातील, तो रोख मोबाईल मग लागतो. त्याची ती ॲडव्हर्टाईजच चलते, 2 गज की दुरी, अमकी तमकी, मास्क लगाय वगैरे वगैरे. ते आपल्या फायद्याच सांगितलं, वाईट थोडंच सांगितलं म्हणा. ते लुडो नावाचा खेळ. पांडवांना त्रास जितका होईल तितकं कौरवाचं पाप वाढणार होतं. कौरवाचं पाप जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत पांडव जिंकत नाहीत, हे शकुनीला माहित होतं. शकुनीनं एका राजाची हाडं आणले. हाडं कळत येत ना, असती, शास्त्राच्या भाषेत त्याला असती. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं, मला बारक्या हातोड्याने शेवटा वाटत नाही, खपक्या घन पाहिजे. एवढी एवढीच काडी घेतली, मांजर भेड कुत्र हेट कुत्र्यान काडी तोंडात धरून याची पिंटरी आणली. त्याच्यामुळे मला खपक्या लाकूड पाहिजे जवळ. ह्या मुरगाळल्या कुत्र लांब, बारक्या लाकड्यान नाही काय. नावाच्या नालायक राजाचे हाड. जरासंधाला बी का नालायक म्हणायचं. त्याचा जावई हलकट होता. जरासंधाच्या आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 पोरी, कंसाच्या बायका. आणि कंस हा परद्वेषी, दुसऱ्याचं ज्याला खपत नाही त्याला कंस म्हणतात. झोप 2 लोकायला येत नाही बरं, 2 लोकायला. ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला झोप येत नाही 2. 2च लोकायला झोप येत नाही. कान दुखायला झोप येत नाही, डोळा दुखायला झोप येत नाही, दात ठणकायला झोप येत नाही, पोट दुखायला झोप येत नाही. व्याधीजन्य जया निद्राभंग काया. ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं, त्यानं वाडा बांधलाच कसा. म्हणलं सिमिटान बांधला नाही, इतका बांधलाच कसा. म्हणलं इटी आणल्या होत्या नाही, एवढा केलाच कसा. सिमेंट कॉन्क्रीट केलंय नाही, पैसे आणलेच कुठून. म्हणलं देवान दिले नाही, त्याला गौसले. तू बी जेसीबी घेऊन उकरणं गौसलेत का पाय. हे न खपणं त्याचं नाव द्वेष. अशा राजाचा तो सासरा. चला, त्यानं पाप केलं तर त्याची हाडं कोणतीच गंगा घेत नव्हती. म्हणून याच्या हाडाच्या गोट्या केल्या शकुनीनं आणि पांडवाला हरिलं. कौरव जिंकिले, निषेधपणा केला, पाप वाढिलं. बहिणीचे 100 पोरं मारले. 100 सुना संक्रांतीच्या दिवशी गांधारीच्या इदवा आणि सासू सवाशीन. काय आनंद वाटला असेल सांगा बरं तुम्ही. 100 पोरं, 100ला 100 मेले. सगळ्या सुना पांढऱ्या साडीत आणि सासू कुंकू लावून. वांद्या वाटतं का कौतिक बाबा तिला. काय दुःख झालं असेल तिला. आणि कोणी दिलं हिला दुःख? शकुन्यानं. सख्खा भाऊ, सख्खा भाऊ. 7व्या अवतारात भावाला जर मारलं कोणी असेल तर त्या तुटलेल्या नाकाचीनं. तिनं शहाणपणा केला. मला सांगा, 80,000 बायका होत्या रावणाला. हिनंच सांगितलं, दादा मला एक वहिनी आण. शाळेत अशा बारकल्या पोराला गाणे शिकवायचे. शिकणाऱ्याला पण हाणायला पाहिजे. अशी गाणे शिकिता वेरी म्हणा सुमळ्या. पण त्याचा दोष नाही. 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली. 1964 साली पाश्चिमात्य लोकांनी ती संस्था आपल्याकडे पाठवली आणि त्या संस्थेनं आपल्या पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. याच्यातल्या ओरिजिनल कविता, ओरिजिनल पाठ, बोध घेणारे पाठ आणि बोध देणाऱ्या कविता जाळून टाकल्या आणि नालायक कविता दिल्या. पप्पा माझ्या मम्मीची, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. या असल्या कविता कोसल्यात. अरे ती रस्त्याने चालली 10 दिशांनो फुले टाका. अरे ती रस्त्याने चालली 10 दिशांनो फुले टाका. तुम्ही तयार नसाल तर माझ्या हृदयाचा गालीच्या टाका. तू सकाळी पाणी नेत नाही सुमळ्या.
त्या हृदयाच्या गालीच्या काय टाकायचा तिला आणि ती कशी बसन रे यडगळा. या हलकट कविता इकडे आणल्या. काय कविता होत्या. अरे कापसावी नवले त्याले बोंड म्हणू नये, हरिनामावी न बोले त्याले तोंड म्हणू नये, दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नये, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणू नये, चंदन हे सदेश की माटी तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. काय संस्कृती आहे देशाची. ए तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नाही ओढत नांगुर हाता उतार वयात. कवी इनामदारांची कविता बैलासाठी. ह्या वाचा. या काल परवा शहरात राहिलेली पोरगी खेड्यात आल्यावर स्वयंपाक करीत नाही, मग हात भाजायला. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. हॉटेलीतलं खाची सवय लागली सोमळ्या. काय कविता होत्या, काय पाठ होते, काय शास्त्र आहे. अभंगवाणी होती माझ्या लहानपणी. माझा तर 83चा जन्म आहे, पण माझ्यापर्यंत जर ग्रहण आलं नव्हतं. तिथून पुढे लय ग्रहण लागलं. हे बासखेळ कविता. रेल्वेच्या मुंडक्या खाली दाबायला पाहिजे सगळेजण, अशा कविता करणार. मातीत आपला देश इतका पवित्र आहे, इतका पवित्र आहे. एका देशाची 4 पद्धतीची माती आहे, एका देशाची 3 पद्धतीची, एका देशाची 2 पद्धतीची. जगात एकच देश आहे ज्या देशात 11 प्रकारची माती आहे, तो फक्त भारत देश आहे. 11 प्रकारची माती फक्त भारत देशात आहे, फक्त भारत देशात. नेपाळचा जर काही कोपरा सोडून दिला तर डोकं भरून पदर घेणाऱ्या स्त्रिया फक्त भारतात सापडतात. जगात नाहीत. कौतिक बाबा, इतकी परंपरा आहे देशाची. याच्या पलीकडे सांगू. एखाद्या देशात एखादा माणूस दिवसाला 5 कोटी कमीत असेल, पण ऑफिस सुटल्यावर घरी जाताना त्याच्या मनात शंका येते, पत्नी घरी असेल का. 90 वर्षाची बाई आपल्या मालकाच्या नावानं कुंकू लावते आणि 90 वर्षाची स्त्री सणावाराला आपल्या पतीच्या पाया पडते. ही माझ्या देशाची संस्कृती. काय ताकद आहे देशाची. याच्या पलीकडे सांगू. असा एकच देश आहे त्या देशातले मुसलमान सुद्धा वानर खात नाहीत. त्या देशातले मुसलमान सुद्धा वानर खात नाहीत. काय देश आहे. याच्या पलीकडे सांगू. असा एकच देश आहे 53 संत मुसलमानाच्या कुळात वारकरी झाले. माझ्या वाचनात एखाद्याला 54 माहित असेल तर मी त्याला गुरु करतो, पण 53 संत वारकरी मुसलमानाच्या कुळात झाले. ते मुसलमान या भारतातले. इतका भारत देश पवित्र. कोणता मोमीन. लतीब मुसलमान, कबीर मोमीन, लतीफ मुसलमान. मला पाठच आहे, पण तुम्हाला पाठे का नाही मुनीच केले. मी का माझ्या गोळ्या संपल्या का, मी का गांजा ओढून आलोय का, आगाऊत धंदा येत नाही. वा वासरू आहे गोड. कोण कबीर. तांबुळ्याच्या कुळात जन्माला आला. शेला येण्याच्या कबीरान भजन करता करता. हे शेला कोणाच्या घरी जर गेला ना तर ते रात्री 2 वाजता राम राम म्हणायचा शेला. ज्याचा स्पर्श झाल्याच्या नंतर कपडा राम राम म्हणत होता. काय कबीर असतील. इतका देश आपला पवित्र आहे. चला बाकीच्या गोष्टी पुन्हा पाहू. काय सांगू लागलो. दुर्योधनाची मांडी फुटल्याशिवाय, दुर्योधन मेल्याशिवाय पांडवाला गादी भेटत नाही. भीष्मासाठी शिखंडी झाला. चला युद्ध करत असताना भीमाला गदा खाली मारावं लागली, पण त्याच्यासाठी वज्राची मांडी केली नाही. धर्माकडे भीम गेला, धर्माकडं दुर्योधन गेला. क्षमा असावी. दुर्योधन गेला आणि दुर्योधनानं सांगितलं दादा शरीर वज्राचं करायचंय. काय नाही तुमच्या आई पुढे नग्न उभं राहा. खरं सांगून गेलं ना तर
धर्म खरं बोलले, सत्यवादी धर्म होता. कपडे सगळे फेकून दिले गंगेत, जानवं गिनवं सगळ्या अंगातल्या माळा चट फेकून दिलं. चालले. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, द्रौपदीनं पण केलता, मांडीवर बसिलं, केस धरून वडीत नेलं. ज्या दिवशी याच्या मांडीचं रक्त डोक्याला लाईन त्या दिवशी केस बांधीन, आणि भीमानं पण केलं, ह्या मांडीचं रक्त ज्या दिवशी कपाळाला लाईन, गंध लाईन, त्या दिवशी समाधान मानी. आमचे सांगतात काही सांगतात, काय भीमाने पण गेला बरं का, दुर्योधनाची मांडी फोडीन आणि त्याचं रक्त पेईल. अरे भीम माळकरी होता रे, आणि इतक्या हलकटाचं रक्त भीम कसा पेल. काय असा मेळ असायला पाहिजे ना. अहो सांगणाऱ्याला कळावं माणसं विद्वान पुढे आहेत म्हणून. कधी कधी माझंही चुकत असेल, बरं माफी मागतोय, पण माझं चुकतंय त्या माणसानं मला फोन करून सांगा, जाऊ इथं चुकलंय, मी त्याला धन्यवाद देईल. वा म्हणील, वा पठ्ठ्या माझ्यावर उपकार केला. हे बा, चुका दाखवणारा माणूस, चुका दाखवणारा माणूस आपल्यासाठी देव असतो. उलट चुका झाकणारा माणूस हलकट असतोय. उलट आपलं वाजवायच्या मागं असतो, तो वाजवायचा असतो, वाजवायच्या मागं असतो. कधी लक्षात ठेवा. हे बा, आणि गुन्हा झाकला नाही पाहिजे. एका बाईने मला दूध घ्यायला बोललं, तर मी म्हणलं, बाई मी काही बोक्या नाही, मी लहानपणी दूध पिलं, आता पेत नाही. नाही म्हणे महाराज तुम्हाला मै शपथ. अरे म्हणली भागवतातच मरायची. मग या दोघा तिघायला म्हणलं चला आपण त्या बाईच्या घरचं दूध पिऊ. म्हणलं सकाळी 9 वाजता येत होत, 9 वाजता येणार म्हणून सकाळी उठली, सडा सांगोळी सगळं पद्धतशीर केलं, आणि साडी नेसली पैठणी 25-30 हजाराची. पण तिनं रांगोळ काढीन, त्या रांगोळीवर कुत्र्यानं संडास केली. बाईला वाटलं आता एवढी साडी घातली, बाळू महाराज आपल्या घरी आलेत, भजनी आलेत, आणि कुत्र्यानं संडास केली, कशी काढावं. शेजारी म्हणली, द्वारकाबाई तुमच्या कुत्र्याने तर संडास केली. ते म्हणली त्याच्यावर नाव आहे का, दोरकी लय भारी. मया कुत्र्यानं संडास केली त्याच्यावर नाव आहे का, ही दोरकी लय भारी. तिनं सगळ्या सासाईरीत ढकलून मारल्या होत्या, सख्या चुलत चुलत चुलत. इथली द्वारका सोडून बरं, उगा अंगाव घेताना तुम्ही घेणं देणं, मी आमच्या इथली सांगायलो. मग तिने इतकी इतकी माती घेतली आणि त्या कुत्र्याच्या घाणीवर टाकली. मी शेतकरी माणूस आहे, मला ज्या दिवशी काला नसला त्या शेतात जातो आहे की नाही रे, काम नाही करीत, होईन कसं काम आता. मी म्हणलं काय काम केले, मला गाडीत म्हणते तुम्ही खरंच आहोत आणतात काय, असं हिचकित आहे. त्याच्यामुळे आताच म्हणलं मी नुसतं येडा करायला जातो. आता कसं होईना ते गुडघत साथ देणं काय करू. मला वाटलं मस्त काळी माती, 7 दिवस आपण शेतात गेलो नाही, त्या काळ्या मातीवर पाय द्यावा. नंतर कळालं खालून काय गार लागले. आतमध्ये बाईनं 22 हजाराचा गालीच्या मला बसायला टाकला होता. मध्ये गेल्यावर कळालं पायाला काय गार लागले. मी धोत्राला थोडाच पाय पुसणारे, कशाला पुसला पाय, गालीच्याला. घाण जर झाकली नसती तर मी पाय द्यायला असता का. घाण झाकल्यामुळं 22 हजाराचा गालीच्या भरला. चुका झाकायच्याच नाही, बिलकुल नाही झाकायच्या चुका. आणि चुका एखाद्यानं काढली त्याला राग येऊ द्यायला, लय नाकात वारं घुसत आहे, तो लय शहाणा आहे का. शहाण्या तुला शहाण करायला तो, चुकीचं दुःख नाही मानलं पाहिजे. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला, हे सगळं जर वज्राचं झालं तर पांडव हरतेत. पायापाशी बसलेल्या पांडवाचे हेच चाललं होतं ना. वाजले किती अनंतराव, इमानदारीने सांगा. 10:55 नाही, पुढं सरकवतो मी, आधीच बोली केली, पुढं सरकवतो. हा बघू माणसं जवरक बसते तवरक पाहू. चांगल्या मापान मोजा. नाही टाइम म्हणायलो मी, टाइम म्हणायलो, तुम्ही दुसरं नका समजू राजे हो. पंढरपुरातला मालक माळी झाला, फुलाची डाल घेतली आणि दुर्योधनाच्या पुढे पायापाशी बसलेल्या पांडवांना दिल्लीची गादी दिली. पण याचं किती वाजलंय पहा, हे सांगतोय तुम्हाला. कोण, युवराज? अरे बापरे, सुदामदादा तुम्ही इकडं, कोणीकड फुलं घेऊन चाललो. हे काय तुमचं रूप? आईच्या समोर उघड ओपतं का म्हणे. लहानपणी आईचं स्तनपान केलं असं तेव्हा लहान होते, आता ओपतंय कुगडं झालं. ते म्हणले कपडे घालायचे नाही. कपडे कोण घाला म्हणते, फुलं गुंडाळा.
हरगुंडाळे मोळाच्या दोरीत, दोऱ्यात नव्हते, मोळाची दोरी. बैलाचा खांदा मळायला मोळ असतो. पितराच्या दिवशी मूळ वापरीत असते पिंडदान करायला. ते गवत असते गंगेच्या कडीचं मूळ, त्याचा दोरा, त्याच्यात फुलं. म्हणजे म्हणायचंच नाही कपडा आहे. मांडीपासून बेंबी पुसतोर हार गुंडाळले. आई पैशी गेला ना, आईला सांगितलं आई उघडाचे कपडे, तुझी शपथ कपडे नाही. कपडे नव्हतेच ना. तिनं डोळे उघडून पाहिल्याबरोबर नखापासून गुडघ्यापर्यंत वज्राचा, बेंबीपासून शेंडीपर्यंत वज्राचा, पण बेंबीपासून गुडघ्यापर्यंत हाडामासाचा. कोण भेटलं होतं वाटात? सुदामा माळी. गांधारी म्हणली माळी नव्हतं, द्वारकेतलं काळं होतं. काय शाप दिला बाईनं. देवा, पांडवायसाठी मग 100 मारायच्या मागे आहेत, ते 56 कोटी यादव दारू पिऊन मरतील. वज्र जर सोडून दिला ना, वज्राला सुदामदेवाचा प्रसाद भेटला होता म्हणून वज्र वाचला. बाकीचे 56 कोटी यादव प्रभास क्षेत्रावर मैरेक नावाची दारू पिऊन मेले. कोणासाठी मारली यानं? पायापाशी बसलेल्या पांडवासाठी. काही गरज होती का फुकट कळण शेंडी वळवळ? फक्त भजन करणारी पांडव माझ्या पायापाशी बसलेत, हे गादीवरच बसले पाहिजे, याच्याकरता स्वतःचा संसार मातीत. चला पुढचा टप्पा आहे का? उजडूस तर चलू द्या आता. हेच मी किमान 3 महिने तरी बोलतोय एका काढव्यावर. विद्वान माणसं किती दिवस बोलतील कल्पना करा तुम्ही. किती दिवस बोलतील? भागवत हे कीर्तनकाराचा प्राण आहे. प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संताचा, जनबोधाचा स्वयंप्रभेचा रवियांतर तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. काय वा घे वा वा गोड. चांगले माणसं नशिबान भेटतात. लक्ष्मी कर्ण मारावं लागते. मग काय कर्ण मारणं अवघड आहे? पंढरपुरातल्या मालकाने लक्ष्मीला सांगितलं 1 कोटी कृष्ण जन्माला आले तरी कर्ण इमानदारीने मरत नाही. पायापाशी बसलेल्या पांडवासाठी कर्ण मारणं गरजेचं आहे. काय केलं माधव बाबा? ज्याच्या कृपेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्याच्या कृपेशिवाय जगातला एकाही व्यक्तीला अन्न भेटत नाही, ही ज्याच्यात ताकद आहे, ही ज्याच्यात ताकद आहे, ते भिकारी झालं. हो भिकारी झालं. भिक्षुकम वेशानां हे नरम केशर्य स्थितानां विकर्ण कर्ण भयाम भिक्षुकव सर्वे भिक्षाम देहि मा. ते पूजा करीत होतं कर्ण. थांबा म्हणले, पूजा आटपायची राहिली. मी निघालो, मला वेळ नाही. आणि पूजा करता करता कर्ण उठत नव्हता. आणि कर्ण पूजा कोणाची करू लागला? माघारी येणार आहे कृष्णाचीच पूजा न. महाराजाच्या रूपात आलं, भिक्षुकाच्या रूपात. बसल्या बसल्या काहीतरी ती काय देऊ? ते कवच कुंडल देऊन टाक. घेतले हो या मालकाने हिसकून पंढरपुरातल्या. कवच कुंडल घेतले. कवच कुंडल दिले म्हणजे प्राण दिले, प्राण प्राण. आणि मग कर्ण मारले. चला, कशासाठी केले? पायापाशी बसलेल्या पांडवासाठी. सांगा तुम्ही, आतापर्यंत ऐकलेल्या पुराणाच्या व्याख्यात्यातली गोष्ट सांगा. कर्ण श्रेष्ठ का अर्जुन श्रेष्ठ? क्या बात आहे, वा. हे बा, अर्जुन भजन करीत असेल पण अर्जुन 9 वेळेस खोट बोलले. कर्ण एकदाही खोट नाही. सत्य बोले मुखे दुःखवी अनिकाच्या दुखे हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. फक्त कर्णाच्या जीवनात चुका 3. एक चूक नालायकाला मदत केली, एक. दुसरी चूक अभक्षन्ति भक्ष्यास्तितियाम अखाद्यम फलस्थितेषु दुर्जनाम भोक्तवे स्थितो बुद्धिदायक प्ररेकनः. चुकीच्या घरचं अन्न खाल्लं. भीष्माचार्य कोण होते? का असं घडलं माहितीये तुम्हाला? हा सगळा अन्नाचा दोष आहे. भाकरीसाठी करावं लागतंय. इंग्रजाचं राज्य होतं आपल्यावर. आपल्या हिंदूचे शिपाई असले
की त्याला गाईच्या मांसाची चरबी काढतोसाला लाईत होते आणि काढतोस तोंडान तोडावं लागत होतं. मुद्दाम जलोशी करीत होते. एक कविता मी पाहिली, मला नव्हती पण मी वाचली, मला चांगलं वाचायचं नाद आहे. हो. गाणं जरी असेल तर चांगलं पाठ करतो, म्हणत नाही पण चांगलं पाठ करतो. चांगल्या माणसाने हलकाटाला दिलेली शिव्या पण 350 पाठ येतात, पण चांगल्या माणसानं हलकाटाला दिलेल्या शिव्या गाफील नाही. नच उलट काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. त्या सैनिकाचे काळज उलटे नव्हते पण ते भाकरीचे कानकोंडे होते म्हणून तोंडान काढतोच तोडीत होते. ही भीष्माचार्यांची अवस्था, ही कर्णाची अवस्था. इतक्यात चुका घडल्या हो, काही नाही एवढे. खरं तर जीवनभर खरं बोलणारा धर्म एकदा खोटं बोललास. वदविले मुखे नारायणी धर्म अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. तुम्हाला खरं सांगू, कर्णमृत्यू पावल्याच्या नंतर जगाचा मालक वसुदेव देवकी हरण पावल्यावर पण इतका दुःख नव्हता झाला तितका कर्ण मेल्यावर दुःखी झालता. जगातल्या 1 नंबरच्या संन्याशान प्रश्न केला, का हो म्हणे तुम्ही दोघा मेहण्याने मिळून कर्ण मारला आणि एक रडायला आणि एक हसायला काय? अर्जुन हसत होता. म्हणजे वेगवेगळं विचारा. अर्जुनाला विचारलं का हसता? मा शत्रू मेला याच्याकरता हसतो. अर्जुन देवाला विचारलं का रडता? महाभारतात 1 नंबरचा इमानदार मेला याच्याकरता रडतो. कर्णाच्या जीवनात 2 गोष्टी विशुद्ध झाल्या. कर्ण तर पांडवांचा भाऊच आहे पण पक्षात त्याग गेला. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची बाजू ठरली, जगाच्या मालकानं स्वतःची बहीण अर्जुनाला दिलती आणि बहिणीच्या कपाळावर बुक्का लागू नये म्हणून यानं तितकं जपलं. म्हणून आपल्याकडे म्हणे काय ग पळी झळकती आपलं तुपलं ओळखीती. मी अर्जुनाला वाईट म्हणत नाही बरं, अर्जुन फार अधिकारी होता. हो. हा कोपे तरी निवांत साहे, हा ऋषो तरी बुझावीत जाय. नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं देवाला. हो, त्या पार्थाचं नवल पिस देवाला लागलं होतं. नवल इतका अर्जुन अधिकारी, पण कर्ण बी लय अधिकारी होता. अहो कर्णाला फोडायला पंढरपुरातल्या मालकानं त्याची माय नेली. माय कळती ना, आई नेली. आणि आईनं सांगितलं देवा कर्ण दुसरा नाही मा मुलगा आहे. कर्ण तो पांडव रे पहिला, कुंती सांगती देवाला. कर्ण तो पांडव रे पहिला. सगळं पायासाठी सांगायलो. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. हे चल ना पांडवाकून. आईला सांगितलं आई खोटं करू नकोस, आता कळाल मी क्षत्रियाचा पुलगा आहे, पूर्वज नरकाला जातील. जाऊ दे, कौरव जर हरले मी मेलो तर पांडव जिवंत आहे, आणि कौरव जिंकले पांडव मेले तरी मी जिवंत आहे. दोन्हीच बाजून तू याच बकिटात चेंडू. आईला विद्वत्ता शिकवणारा कर्ण किती हुशार होता. येऊदीन म्हणला निवडून, कौरव निवडून आले तरी मी पोरगा आहेत तिकडं, आणि पांडव निवडून आले तर 5 तू हे राजे आहेत, काय ताण घेऊ नको, मरुदीन मी एकटा. इतका हुशार कर्ण, इतका हुशार कर्ण, फार मोठी ताकद. त्या कर्णाला भीक मागून मारलं. शेवटच्या टप्प्यात कर्णाची सत्व परीक्षा. असू द्या, जाऊ द्या. कशासाठी केलं? पायासाठी केलं. चला एकच मुद्दा सांगतो मग पूर्णविराम करू. भेटला वेळ तर दुसऱ्या कडव्याचा 5 मिनिटात बावरतो सांगतो. द्रोणाचार्य मरेपर्यंत पांडवाला गादी भेटत नाही. आणि कसं मारायचं द्रोणाचार्याला? शक्य आहे का? अहो हे सकाळी अर्जुनाच्या रथावर पंढरपुरातला मालक बसायचा, त्यावेळेला भीष्माचार्यांचं, द्रोणाचार्याचं, कृपाचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय रथावर बसत नव्हता. म्हणून तो वाचला. नाही तर भीष्माचार्यानं एक बाण मारल्याच्या नंतर समुद्र उकळत होता. तै कडो लागला सागर, भीष्मे सोडिले शरसंधान. समुद्र उकळत होता तर कधीच जळाला असता देव. अगोदर त्याचं दर्शन घेत होता आणि मग रथावर बसित होता आशीर्वाद घेऊन. इतकी ताकद होती. आणि कसं मारायचं?
तर पंढरपुरातल्या मालकानं धर्माला खोटं बोलायला लावलं. नरोबा गुंजरस दिदा. आणि खोट्या पुड्या लय लवकर कळत यात. सोडीन पुडी. म्हातारं म्हणलं मला यमाची सोय पाल जायचं. तर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं यमाकडे जायला कार्डच न्यावं लागतंय, मोबाईल खाली ठेवावा लागतोय. वरी मोबाईल नेता येत नाही. मोबाईल म्हणजे हे आणि कार्ड म्हणजे मधला आत्मा. मग शिबिरात कार्ड ठुलं राहत, आत शरीर ठुलं. म्हणले सांभाळायला कोण? प्रभून सांगितलं आपले 4 लोक. म्हातार म्हणले महेश सेवक बरे आहेत. म्हातार म्हणजे द्रोणाचार्य. आणि हे वरी म्हाताऱ्याला जाऊ दिलं आणि निद्रास्त्र सोडलं आणि द्रौपदीच्या भावाला बोलून घेतलं. धृतराष्ट्राला एक भाऊ यायच्या हातान मेलता, त्याच्या कानात पुडी सोडली. तू या भावाला यायनच मारलं होतं, आता बदला घे. म्हाताऱ्याचं शरीर पडलंय, आत्मा वरी गेलाय. द्रौपदीच्या भावान तुकडे तुकडे केले द्रोणाचार्याचे आणि युद्धात फेकून दिले. प्रत्येक पक्षाने एक एक उचलून घेऊन निघून गेलो. वापस आले. कृष्णा मग शरीर तुम्हाला म्हणलं होतं मग माणसं ठेवतो. असा राजकारणी अंगावर येऊच दिलं नाही, येऊच दिलं नाही. अशी द्रोणाचार्य मारले. कशासाठी? पायापाशी बसलेल्या पांडवांसाठी. नामदेवराय सांगतात देवा 267 उदाहरणं, 267 उदाहरणं पायाचे श्रीमद भागवतामध्ये जगाच्या मालकाच्या पायाची ताकद सांगतात. 267 प्रकरण. हो, रोज 5च सांगता येतात कीर्तनात 2 तास विस्तारपूर्वक. तर ते भागवतातलेच किती दिवस चलतील पहिल्या कडेवर याचा विचार करा. इतकी तुमच्या पायात ताकद आहे म्हणून चरण सेवा अखंडित. फक्त मला पायाची सेवा देऊन टाका, याच्या व्यतिरिक्त काहीच नको. कान्होपात्रा नावाची स्त्री आज देवाच्या उजव्या हाताला जर तिची माती झाली असेल आणि ती दर्शनीय झाली असेल तर केवळ त्याच्या पायाचा प्रताप आहे. लक्ष्मी डाव्या हाताला आणि कान्होपात्रा उजव्या हाताला. पायावर देह ठेवला म्हणून तिचं दर्शन घेतल्याशिवाय विटेवरच्या मालकाचं दर्शन पाहून होत नाही. चरण सेवा अखंडित. फार मोठी ताकद आहे पायाची. ठीक आहे नामदेवराय पाय देऊन टाकले, पण पुन्हा काय पाहिजे?